मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला इतरांपेक्षा कमी समजत असाल अथवा स्वतःची इतरांशी तुलना करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदा एका झाडावर एक कावळा बसलेला असतो। तो खूप दुःखी असतो, बिचारा रडत असतो। त्याच झाडाखालून एक साधू महाराज चाललेले असतात। तेवढ्यात त्यांच्या गालावर अश्रूचा एक थेंब पडतो आणि ते झाडाकडे बघतात तर बिचारा कावळा रडत बसलेला असतो। रडणाऱ्या कावळ्याला बघून साधू म्हणतात की तू का रडतोयस? तुला काय झालं आहे? तुला काय दुःख आहे? सांग मला। त्यावर कावळा म्हणतो, महाराज, मला माझा हा काळा रंग अजिबात आवडत नाही। कुणीच मला जवळ घेत नाही, सर्व माझा तिरस्कार करतात। लोकांना माझी आठवण फक्त श्राद्ध असेल त्या दिवशीच येते। माझ्या जीवनात काहीच आनंद नाही, म्हणून मी खूप दुःखी आहे। साधू महाराज त्या कावळ्याला म्हणतात, मग सांग बघू, तुझी काय बनण्याची इच्छा आहे? कावळा आनंदाने म्हणाला, मला हंस बनवा। मला हंस व त्याचा रंग खूप आवडतो। त्यावर साधू म्हणाले, मी तुला हंस बनवतो, पण एकदा त्या हंसाला जाऊन विचार, त्याला भेट आणि विचार की तू खरंच आनंदी आहेस का? कावळा उडत उडत हंसाकडे गेला आणि त्याला म्हणाला, हंस दादा, मला तुमचा पांढरा रंग खूप आवडतो। या निसर्गात तुम्हीच मला सर्वात आनंदी वाटता। त्यावर हंस म्हणाला, तुला कोण म्हटलं की मी आनंदी आहे? मला माझा पांढरा रंग बिलकुल आवडत नाही। मेलेल्या माणसाच्या अंत्यविधीला लोक या पांढऱ्या रंगाचे कपडे घालून जातात। सर्व विधी करण्यासाठी पांढरा रंग वापरतात आणि माझ्यावर एखादा काळा डाग पडला तर मला कुणी जवळ सुद्धा ठेवत नाही, म्हणून मला माझा पांढरा रंग आवडत नाही। हे ऐकून कावळ्याला आश्चर्य वाटले। त्यानंतर कावळा व हंस हे दोघेही परत साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले, महाराज, हंस सुद्धा दुःखीच आहे। त्यावर साधू महाराज त्या दोघांना म्हणाले की सांगा बरं, तुम्हाला काय बनण्याची इच्छा आहे मग? त्यावर हंस म्हणाला, मला पोपट बनवा। मला पोपटाचा रंग, त्याची चोच खूपच आवडते। साधू म्हणाले, ठीक आहे, पण त्याआधी तुम्ही एकदा पोपटाला भेटून या। आता कावळा व हंस दोघेही पोपटाचा शोध घेण्यासाठी फिरू लागले, झाडांना गिरट्या घालू लागले व शेवटी त्यांना पोपट दिसला। ते त्याला म्हणाले, पोपट दादा, आम्हाला वाटतं तूच जास्त आनंदी राहत असेल। तुझा छान हिरवा रंग, लाल चोच खूपच सुंदर आहे। तुला लोक पाळतात, लोक स्वतः बदाम खात नाही पण तुला खायला देतात। खरंच तूच खरा आनंदी वाटतो मला। त्यावर पोपट म्हणाला, हा हिरवा रंग मला मुळीच आवडत नाही। आता तुम्हीच बघा ना, तुम्ही या झाडाला 4 घिरट्या मारल्या तेव्हा मी तुम्हाला दिसलो, कारण या हिरव्या रंगामुळे मी झाडात कुणाला लवकर दिसतच नाही। त्यामुळे मला माझा रंग आवडतच नाही। लोक सारखं मला पकडतात, त्यामुळे मला मनमोकळं जीवन जगताच येत नाही। बंदिस्त होऊन राहणं मला नकोसं वाटतं आणि म्हणूनच मी खूप दुःखी आहे। पोपटाचं हे बोलणं ऐकून कावळा व हंसाला आश्चर्य वाटते। मग कावळा, हंस व पोपट सर्वजण साधू महाराजांकडे येतात व पोपट पण कसा दुःखी आहे हे महाराजांना सांगतात। त्यावर साधू महाराज म्हणतात, सांग पोपटा, मग तुला काय बनण्याची इच्छा आहे? त्यावर पोपट म्हणतो, मला मोर बनण्याची इच्छा आहे। त्याचा डौलदार पिसारा मला खूपच आवडतो। सर्व लोक मोरावर प्रेम करतात। त्यावर साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हा तिघांनाही मोर बनवतो, पण एकदा मोराला भेटून बघा। त्यावर कावळा, राजहंस व पोपट सगळे निघतात व मोराचा शोध घेऊ लागतात। थोड्या वेळाने त्यांना मोर दिसतो व ते त्या मोराकडे जातात। मोराला म्हणतात की आपल्यामध्ये सर्वात आनंदी तूच आहेस, कारण तुझा डौलदार पिसारा, मानाचा तुरा यामुळे तू खूपच सुंदर दिसतो। सर्वांना तू खूप आवडतो,
म्हणून तू खूप आनंदी आहेस ना? त्यावर मोर म्हणाला, कोण म्हणतं की मी आनंदी आहे? मित्रांनो, मी तर तुमच्यापेक्षाही जास्त दुःखी आहे, कारण माझा हा डौलदार पिसाराच माझा सर्वात मोठा शत्रू आहे. ते कसे ते तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. थोड्या वेळाने या झाडामागे लपा, आवाज करू नका, शांत बसा. समोर मैदानात मोराचे काही सवंगडी खेळत असतात. तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज येतो. मोर म्हणतो, सर्वजण शांत बसा. हा आवाज तुम्हाला ऐकू येतोय ना? सर्वजण कान लावून ऐकतात. सर्वांनाच कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू येतो. काही काळाच्या आत मोराच्या भावंडांवर एक जाळे पडते. ते जाळे एका दृष्ट शिकाऱ्याने टाकलेले असते. मोर म्हणतो, असे क्रूर प्रकार रोजच आमच्या आयुष्यामध्ये घडत असतात. तुम्हाला ते मी प्रत्यक्षात दाखवत आहे. पिंजऱ्यातील मोर मोठ्याने कर्कश आवाजामध्ये ओरडत असतो आणि दृष्ट शिकारी मोठ्याने हसत असतो. मोर कावळा व राजहंसाला म्हणतो की आता हा दृष्ट शिकारी माझ्या भावाचे सर्व पिसे काढील, मग ते पीस इतरांना विकेल. अशा प्रकारे आमचे हाल होत आहेत, म्हणून मी या जगामध्ये सर्वात दुःखी आहे. हे ऐकून व प्रत्यक्ष पाहून कावळा, राजहंस व पोपट यांच्या डोळ्यामध्ये देखील पाणी येते. कावळा, हंस, पोपट व मोर हे सर्वजण पुन्हा साधू महाराजांकडे येतात. त्यावर शांतपणे स्मितहास्य करत साधू महाराज म्हणतात, सांगा बरं मग आता सर्वात आनंदी कोण आहे? सर्वजण एकमेकांकडे टकमक बघत असतात. तेवढ्यात मोर म्हणतो की सर्वात आनंदी तर हा कावळा आहे, कारण याचा रंग काळा आहे. तो कुणालाच आवडत नाही, कुणीही त्याला पाळत नाही, कुणी कावळ्याची शिकारही करत नाही. कावळ्यापासून कुणालाच धोका नाही. कावळा स्वतः कुठेही मनसोक्त फिरू शकतो, म्हणून कावळा हाच सर्वात आनंदी आहे. त्यावर साधू महाराज सर्वांना सांगतात की या निसर्गात प्रत्येकाचा रंग हा श्रेष्ठच आहे. निसर्गाने प्रत्येकाला जे काही दिले आहे ते इतरांना दिलेले नाही. त्यामुळे इतरांशी स्वतःची कधीच तुलना करू नका. प्रत्येकजण स्वतःच्या ठिकाणी श्रेष्ठ व सुखरूप आहे. या जगात प्रत्येक जण आहे त्यात फक्त दुःखीच आहे. कुणीच आनंद शोधायला तयार नाही. दुसऱ्याकडे पहा, त्याची स्वतःशी तुलना करत स्वतःमध्ये जे आहे तेच तुम्ही विसरत चालले आहात. म्हणून सांगतो की स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नका, कारण निसर्गाने तुम्हाला असं बनवताना नक्कीच काहीतरी ठरवले असावे. तुलना नको, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा व आपल्यातील स्वला ओळखायला शिका. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही नक्की स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणार नाही आणि स्वतःची इतरांशी तुलना देखील करणार नाही, याची मला खात्री आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच.